नमस्कार मित्रांनो, PG9 अकॅडमी आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, शिक्षक भरती सध्या लेटेस्ट अपडेट माहिती ही आहे की पेसा भरतीबाबत. मित्रांनो, पेसा भरतीची आपल्या सर्वांना माहिती आहे. पेसा भरती जी काही केस पेंडिंग आहे, पेसा भरतीबाबत जी काही कोर्ट मॅटर आहे, तर याबाबत आता शासनाने मधला मार्ग काढला आहे. तो म्हणजे जे काही पेसा शिक्षक भरती होईपर्यंत कंत्राटी स्वरूपात शिक्षक भरती करायची आहे. तर मित्रांनो, यासाठी जे काही ठाणे जिल्हा परिषदने याबाबत नोटिफिकेशन काढलं आहे. तर ती काय आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पाहूया सविस्तर माहिती. ठाणे जिल्हा परिषदची कंत्राटी स्वरूपातील पेसा भरतीबाबत माहिती. तर मित्रांनो, जे काही पेसा भरतीबाबत कोर्टात याचिका दाखल आहे आणि त्यावर अजून कुठलाही निर्णय झालेला नाही किंवा निकाल आलेला नाही. तर मित्रांनो, या निकालासंदर्भात जेव्हा निकाल येईल तोपर्यंत विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये म्हणून शासनाने काही याबाबत उपाययोजना केल्या आहेत. त्या म्हणजे काय, शिक्षक भरतीबाबत कंत्राटी स्वरूपात शिक्षक भरती करण्याबाबत. तर विषय पाहूया. राज्यातील पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती व प्रवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी उपाययोजना. जी काही विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी रिक्त काही जी पदे आहेत तर ती भरण्याबाबत ही हालचाली आहेत. तर यामध्ये खाली आपण सविस्तर पाहूया. तर मित्रांनो, खाली उपरोक्त संदर्भी पत्र. मित्रांनो, जी काही जिल्हा परिषदच्या शाळा आहेत ठाणे जिल्हा परिषदमध्ये, तर यामधील जे काही पेसा भरती क्षेत्र आहे तर त्या पेसा क्षेत्र भरतील शिक्षक भरतीमध्ये असो, तलाठी भरती असो किंवा इतर सर्व भरती या पेंडिंग आहेत. कशासाठी, तर जे काही पेसा भरतीचं जी काही कोर्टात याचिका दाखल आहे आणि निकाल अजून आलेला नाही, त्यामुळे या जागा रिक्त आहेत, पेंडिंग आहेत. मात्र विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून ज्या ठिकाणी शिक्षकांची कमतरता आहे त्या ठिकाणी जेव्हा पूर्ण क्षमतेने भरती होईल तोपर्यंत विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने व नियमित शिक्षक भरतीमधून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळांमधील सेवानिवृत्त शिक्षकांना मित्रांनो, जे काही रिटायर झालेले शिक्षक आहेत तर त्यांना तात्पुरत्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्यासंदर्भात निर्देश प्राप्त झालेले आहेत. शासनाने याबाबत निर्देश दिलेले आहेत. तर ते काय आहेत निर्देश, तर वरीलप्रमाणे जे काही सेवानिवृत्त शिक्षक आहेत मग ते कंत्राटी स्वरूपात त्यांना तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती देण्याची प्रक्रिया ही आहे. तर यामध्ये दिनांक 7/7/2023 रोजीच्या पत्रान्वये खालीलप्रमाणे निर्देश देण्यात आलेले आहेत. जे काही 2023चा GR होता त्या संदर्भात ही ते निकष लावले आहेत आणि त्या निकषानुसार आता रिटायर शिक्षक या संदर्भात तात्पुरत्या स्वरूपात भरती केली जाणार आहे जोपर्यंत पेसा भरतीचा निकाल लागत नाही किंवा ही भरती पूर्ण होत नाही तोपर्यंत. तर यामध्ये पहिला मुद्दा आहे तो म्हणजे सदर नियुक्तीसाठी सेवानिवृत्त शिक्षकांची कमाल वयोमर्यादा. मित्रांनो, वयवर्ष 70 वर्षापर्यंत या सेवानिवृत्त शिक्षक यासाठी पात्र आहे. त्यानंतर मानधन रक्कम 20,000 रुपये प्रतिमाह कोणत्याही लाभाव्यतिरिक्त राहील. जे काही तात्पुरत्या स्वरूपात रिटायर शिक्षक घेतले जाणार आहेत त्यासाठी एकत्रित 20,000 रुपये मानधन त्यांना देण्यात येणार आहेत तात्पुरत्या स्वरूपात, कंत्राटी स्वरूपात. त्यानंतर जिल्हा परिषद वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक आहे. जे काही शिक्षण अधिकारी आहेत ZDPचे त्यांच्यासोबत करारनामा होणार आहे या सदर शिक्षकांचा तात्पुरत्या स्वरूपातील. त्यानंतर नियुक्तीच्या कालावधीत करार पद्धतीने शिक्षकीय पदांचे विहित काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तींची राहील या आशयाचे बंधपत्रक जे काही बॉन्ड पेपर आहेत तर तो घेतला जाणार आहे याबाबत. त्यानंतर इच्छुक सेवानिवृत्त शिक्षकांची अर्ज दिनांक 26/7/2024 ते 31/6/2024 या कालावधीत सकाळी 10 वाजता ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुट्टी दिवस वगळून गटस्तरावर संकलित करावे. त्यांना जिल्हा परिषदेने निर्देश दिले आहेत मित्रांनो. तर यामध्ये उमेदवाराचे मूळ कागदपत्रे पडताळणी करून अटी व शर्तीनुसार पात्र अपात्र ठरवून प्रस्ताव सादर संकलित माहितीसह दिनांक 2/8/2024 पर्यंत जिल्हा परिषद कार्यालयात सादर करावेत. मित्रांनो, यानंतर खाली मुद्दा आहे 6 नंबरचा, तो म्हणजे उपरोक्त कार्यवाही विहित वेळेत पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी. तर मित्रांनो, हे काही जी हालचाली आहेत पेसा भरतीच्या तात्पुरत्या स्वरूपातील रिटायर शिक्षक भरती संदर्भात
तर यावर संपूर्ण त्यांनी शेड्यूल दिलेलं आहे की 26/7 ते 31/7/2024पर्यंत सकाळी 10 वाजेपर्यंत त्यांचा फॉर्म घेतले जाणार आहेत सेवानिवृत्त शिक्षकांचे. त्यानंतर 2/8/2024पर्यंत जिल्हा परिषद स्तरावर त्यांची एकत्रित डाटा संपूर्ण फॉर्मचा गोळा करावा. त्यानंतर खाली पाहूया. तर या पद्धतीने मित्रांनो ही भरती आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात भरती जाहिरातबाबत. तर यामध्ये ठाणे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत शैक्षणिक वर्ष 2024-25 या कालावधीसाठी मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांमधून पात्र उमेदवारांची उपशिक्षक पदवीधर शिक्षक या पदावर एकत्रित मानधन तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यासंदर्भात समक्ष अर्ज मागवण्यात येत आहेत. तर मित्रांनो हे फॉर्म स्वतः जाऊन सादर करायचे आहेत. सदर एकत्रित मानधन तत्त्वावर कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त शिक्षक नेमणुका या पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये नियमित शिक्षक भरती होईपर्यंत करण्यात येत आहे. जोपर्यंत ही कोर्ट याचिका निकाल लागत नाही, कोर्ट यावर निर्देश देत नाही, तोपर्यंत त्यांची कंत्राटी तत्त्वावर नेमणूक होणार आहे या सेवानिवृत्त शिक्षकांची. त्यानंतर आवश्यकतेनुसार ही मुदत दिलेल्या कालावधीपूर्वी केव्हाही संपुष्टात आणण्याचा हक्क माननीय जे काही CEO आहेत जिल्हा परिषदचे तर यांना अधिकार असणार आहे. करार केल्याच्या आतमध्ये ते सदर कंत्राट पद्धत थांबवू शकतात, बंद करू शकतात किंवा अजून कालावधी वाढवून देऊ शकतात. त्यामुळे यावर कोणतेही बंधन राहणार नाही असंही त्यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर अर्जदारास ते कोणत्याही कायमस्वरूपी नेमणूक हक्क राहणार नाही. जे काही रिटायर शिक्षक यावर तात्पुरत्या स्वरूपात घेतले जाणार आहे तर त्यांच्यावर कुठलाही नोकरीचा हक्क राहणार नाही. कुठल्याही क्षणी त्याबाबत त्यांना करार संपुष्टातही आणू शकतात किंवा वाढवून देऊ शकतात. त्यानुसार खाली आहे वयोमर्यादा. सदर नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा 70 वर्षे राहील. रिटायर झालेले शिक्षक हे 70 वर्षापर्यंत फॉर्म यासाठी अप्लाय करू शकतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळांमधील सेवानिवृत्त असलेले शिक्षक कंत्राटी शिक्षक पदासाठी अर्ज करण्यास पात्र राहतील. मित्रांनो जे काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील जे काही म्हणजे जिल्हा परिषद असतील, महानगरपालिका असतील, नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्यामधील सेवानिवृत्त शिक्षक, त्याचप्रमाणे खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित ज्या संस्था अनुदानित आहेत अशामधून रिटायर झालेले शिक्षक या सर्व यासाठी पात्र राहतील आणि त्यांना मासिक मानधन ₹20,000 प्रति महिना देण्यात येणार आहे जोपर्यंत त्यांची नेमणूक असेल तोपर्यंत. त्यानंतर उमेदवारांना शालेय सुट्ट्या वगळून इतर सुट्ट्या राहणार नाहीत. जे काही कंत्राटी पद्धतीने घेणार आहेत शिक्षक त्यांना शासकीय सुट्ट्या म्हणजे रविवार असेल किंवा जे शाळेच्या ज्या सुट्ट्या असतात गव्हर्नमेंटच्या त्या वगळता इतर कुठल्याही सुट्ट्या त्यांना देण्यात येणार नाहीत. त्यानंतर 6वा मुद्दा, अर्जदार हा संबंधित नियुक्तीकरिता शारीरिक मानसिकदृष्ट्या सक्षम असावा. मित्रांनो जे काही अर्ज करणार आहे रिटायर शिक्षक मानसिक फिजिकली आणि मेंटली परफेक्ट असावा, फिटनेस असावा. याबाबतसुद्धा शासकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. जे काही मेडिकल कॉलेज आहेत तर त्याबाबतचं सर्टिफिकेट त्यांना हमीपत्र द्यावं लागणार आहे. त्यानंतर 7वा मुद्दा आहे, जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी अर्जदारास करारनामा स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. मित्रांनो याबाबत जे उमेदवार पात्र ठरतील त्यांना बॉन्ड पेपरवर याबाबत नियुक्ती हमीपत्र द्यावे लागतील. नियुक्तीच्या कालावधीत करार पद्धतीने शिक्षकीय पदाचे विहित काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील. जे काही शालेय त्यांना कामकाज दिले जाईल तर त्याचे पार पाडण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित उमेदवाराची असणार आहे. त्यानंतर 9वा मुद्दा, पात्र व इच्छुक सेवानिवृत्त शिक्षकांनी कोणत्याही प्रकारचा गुन्हा आरोप नसल्याचे प्रतिज्ञापत्र स्वतंत्रपणे सादर करावे लागेल. मित्रांनो जे काही पात्र ठरणारा उमेदवार आहेत तर यांनी कुठलाही गुन्हा केलेला नसावा किंवा त्यांच्यावर कुठल्याही कायद्याचा भंग केल्याचा तक्रार नसावी. त्यानंतर 10वा मुद्दा, अपूर्ण माहिती वाटीची प्रत न करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज बाद करून अपात्र ठरवले जातील. याबाबत कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला जाणार नाही. जे उमेदवारांनी कमी माहिती किंवा अपूर्ण फॉर्म डॉक्युमेंट अपुरे या असे फॉर्म जमा केले आहेत तर त्यांचे बाद केले जाणार आहे. त्यांना कुठलेही पत्रव्यवहार केला जाणार नाही. त्यानंतर 11वा मुद्दा, नियुक्ती दिल्यानंतर उमेदवारांना जिल्हा परिषदेच्या पेसा क्षेत्रातील ज्या शाळांमधील रिक्त पद आहेत अशा कोणत्याही प्राथमिक शाळेवर कामकाज करावे लागेल.
मित्रांनो ज्या ठिकाणी नेमणूक होईल शिक्षकांची त्या ठिकाणी त्या पेसा क्षेत्रात त्या उमेदवारांना काम करावं लागणार आहे. पसंतीची जागा शाळा दिली जाणार नाही. जे काही जिल्हा परिषदमार्फत नियुक्ती होईल त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने काम करावं लागेल. तसेच प्राथमिक शाळेवर आवश्यकतेनुसार गरज पडल्यास इतर विषयांचं अध्यापनाचे कामकाज करावे लागेल. जे रिटायर शिक्षक या ठिकाणी काम करणार आहेत ते त्यांना दिलेल्या विषयाव्यतिरिक्त इतरसुद्धा आवश्यक गरज पडली, इतर शिक्षक उपलब्ध नसले तर इतर विषयाचे सुद्धा अध्यापन करावे लागेल वेळेनुसार. त्यानंतर कंत्राटी तत्त्वावर सेवानिवृत्त शिक्षकांना नियुक्ती देण्यासाठी जे काही रिक्त पदांची संख्या निश्चित करण्याचा अधिकार माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे यांना राहील. वरील संपूर्ण प्रक्रिया माननीय शिक्षण यांच्या आयुक्त शिक्षण यांच्या नियंत्रणाखाली पूर्ण करण्यात येईल. सदर प्रक्रियेसंदर्भात आवश्यक असल्यास माननीय आयुक्त शिक्षण यांनी अतिरिक्त सूचना निर्गमित केल्यास त्या सूचना संबंधित नियुक्ती केलेल्या उमेदवार शिक्षकास लागू राहतील. त्यानंतर खाली उमेदवारांनी सोबत दिलेल्या नमुन्यात कंत्राटी तत्त्वावर सेवानिवृत्त शिक्षक पदासाठी अर्ज परिशिष्ट माननीय कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे यांच्या नावाने करावा. खाली मित्रांनो याबाबत फॉर्म दिला आहे. ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी हा फॉर्म सबमिट करून 26/7/2024 ते 31/7/2024 हा फॉर्म सबमिट करायचा आहे. सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत. पत्ता दिला आहे सोयीच्या गट शिक्षण अधिकारी कार्यालय, पंचायत समिती अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड, शहापूर या ठिकाणी हा फॉर्म सबमिट करायचा आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी या कार्यालयात जमा करावेत व अर्जासोबत जोडलेली सर्व कागदपत्राच्या मूळ प्रती पडताळणीसाठी सादर कराव्या लागतील. त्यानंतर सायंकाळी 5 नंतर आलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यानंतर मित्रांनो हे फॉर्म स्वतः जमा करायचे आहेत. पोस्टाने किंवा कुरिअरने कुठेही हे जमा करायचे नाहीत, पाठवायचे नाहीत. त्यानंतर मित्रांनो सदर हे फॉर्म ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, त्याचप्रमाणे अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड, शहापूर या तालुक्याच्या ठिकाणी जे काही पंचायत समिती आहे तर या ठिकाणी हे फॉर्म जमा करायचे आहेत ओरिजिनल कागदपत्र पडताळणी करून. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे सर्व डॉक्युमेंट आणि अशा पद्धतीने ठाणे जिल्ह्यातील शिक्षक भरतीबाबत नोटिफिकेशन आहे. व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.